नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूमिती या घटकामधील वर्तुळ हा घटकाचा आपण इथं अभ्यासूया। वर्तुळ म्हणजे सर्कल आणि हा वर्तुळ आपण वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरती असणाऱ्या सर्व बिंदू आपण जोडतो आणि जी आकृती तयार होते ती वर्तुळ या नावाने ओळखली जाते। काय बोललो मी आता, तर वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणारे सर्व बिंदू जोडले जातात त्यावेळी एक आकृती तयार होते, त्या आकृतीला वर्तुळ असे म्हणतात। आता या वर्तुळातील घटक कोणते महत्त्वाचे, या सर्कल मधले पार्ट्स कोणते महत्त्वाचे, तर पहिला प्रमुख घटक आहे तो म्हणजे हा वर्तुळ केंद्र, सेंटर ऑफ सर्कल। वर्तुळ केंद्र पॉइंट ओ अशा पद्धतीने आपल्याला तो ओळखता आला पाहिजे। नंतर वर्तुळाचं महत्त्वच काय, वर्तुळ आपण काढतो तो वर्तुळ केंद्रावरती लोखंडी टोक ठेवतो आणि ठराविक माप आपण कंपासामध्ये घेतो, ते ठराविक माप असतं त्याला आपण म्हणतो त्रिज्या। म्हणजे वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणारे सर्व बिंदू जोडणारा जो रेषाखंड असतो तो म्हणजे त्रिज्या, रेडियस। आपण त्याला रेडियस म्हणतो। रेडियस आर या अक्षराने ती ओळखले जाते, कॅपिटल आर किंवा स्मॉल आर ने रेडियस त्रिज्या दाखवली जाते। मग या वर्तुळामध्ये कोणकोणत्या त्रिज्या आहेत, तर ही प्रमुख त्रिज्या आपण इथे दाखवलेली आहे, त्रिज्या किंवा रेख ओ ए। आणि हा आहे व्यास, पण या व्यासामध्ये सुद्धा दोन त्रिज्या असतात, त्या कोणत्या, रेख ओ बी ही सुद्धा त्रिज्या आहे, रेख ओ सी ही सुद्धा त्रिज्या आहे। म्हणजे इथं आपण त्रिज्या शोधत असताना एक मुद्दा समजला आपल्याला की रेख बी सी किंवा रेख सी बी हा वर्तुळाच्या केंद्रातून गेलेला आहे। ही रेख, हा रेषाखंड या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेलेला आहे। मग जी रेख वर्तुळ केंद्रबिंदूतून जाते त्याला आपण व्यास असे म्हणतो। आणि हा व्यास तयार होत असताना दोन त्रिज्या एकत्र येऊन तयार होतो। उदाहरणार्थ रेख ओ बी ही त्रिज्या आणि रेख ओ सी ही त्रिज्या, या दोन त्रिज्या एकत्र येऊन व्यास तयार होतो। म्हणजे त्रिज्या समजा 5 सेमी असेल तर ही पण त्रिज्या इकडे 5 सेमी, 5 आणि 5 10, म्हणजे दुप्पट, म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो। त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो, म्हणजे ही 5 आहे तर व्यास किती, 10। समजा ओबी ही त्रिज्या समजा 8 सेमी आहे तर व्यास किती असेल, 8 दुनी 16, 16 सेमी असेल। बघा, ओबी 8, ओसी 8, 8 आणि 8 16, 8 आणि 8 16 म्हणण्यापेक्षा 8 दुनी 16, 16 सेमी व्यास आहे असं आपण इथं खात्रीशीररित्या सांगू शकतो। म्हणजे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत। आपण त्रिज्या आणि व्यास या दोघांची तुलना करून पाहिली। या तुलनेमध्ये काय निष्कर्ष झालं, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते। समजा व्यास हा 30 सेंटीमीटर असेल, व्यास किती आहे बाळांनो, 30 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या किती असेल, 15 सेंटीमीटर असेल। म्हणजे त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते। हे दोन संबोध आपण इथं पक्के केलेले आहेत। वर्तुळ केंद्र पाहिला, त्रिज्या पाहिली, आणि त्रिज्या पाहत असताना व्यास सुद्धा आपण पाहिला। आता या वर्तुळामध्ये सर्वात लांब रेख कोणती आहे, तर ही व्यास आहे। पहा, सर्वात लांब आहे। 2 नंबरला लांबीला कोण आहे, तर ईडी, रेख ईडी ही आहे। आता रेख सीबी आणि रेख ईडी मध्ये काय फरक आहे, तर माझ्यामध्ये एकच महत्वाचा फरक आहे, तर रेख सीबी ही जात असताना वर्तुळ केंद्रातून गेली आहे आणि रेख ईडी ही ओ या वर्तुळ केंद्रातून गेलेली नाही। जी रेख वर्तुळ केंद्रातून जाते तिला व्यास म्हणतात
आणि जी रेख वर्तुळ केंद्रातून जात नाही तिला जीवा म्हणतात. काय म्हणतात? जीवा म्हणतात. त्रिज्येपेक्षा सुद्धा ही लांबीने जास्त आहे, तिला जीवा म्हणतात. बघा आता या जीवा काय नाव दिलंय? जीवाला आपण इंग्लिशमध्ये कॉर्ड म्हणतो, व्यासला आपण डायमीटर म्हणतो. तर जीवा कॉर्ड कोणती आहे? रेख ईडी किंवा रेख डीई असं सुद्धा वाचन केलं तरी सुद्धा चालेल. आणखीन एक या वर्तुळामध्ये कॉर्ड आहे, ती म्हणजे कोणती? रेख सीबी. बघा रेख सीबी, रेख सीबी ही जीवा आहे असं आपण इथं म्हटलंय, पण ही तर रेख सीबी तर व्यास आहे. म्हणजे इथं आपल्याला आणखीन एक मुद्दा शिकायला भेटतो की वर्तुळामधील जो व्यास असतो ती सुद्धा जीवा असते. म्हणजे वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाचा व्यास सुद्धा असतो आणि त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. म्हणजे सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास. समजा सर्वात मोठी जीवेची लांबी 24 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती सेमीचा असेल? 24 सेमीचा असणार, कारण वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही 24 सेमी असेल तर त्रिज्या किती? 12 सेमी. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास आणि व्यास 24 असेल तर त्याच्या निम्पट त्रिज्या 12. अशा पद्धतीने आपल्याला काढता आलं पाहिजे. किंवा परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारतात? असे विचारतात की वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे. वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 7 सेमी आहे. तर त्या वर्तुळातील सर्वात मोठी जीवा किती लांबीची असेल? तर सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास, त्रिज्या 7 तर व्यास 14. मग व्यास 14 तर सर्वात मोठी जीवा 14 सेमी. अशा प्रकारे आपल्याला तुलना करून काढता आल्या पाहिजे. असे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. आणखीन काय विचारतात की वर्तुळामध्ये वर्तुळ केंद्र एक आणि एकच असतो. वाक्य बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. एका वर्तुळाला एकच वर्तुळ केंद्र असतो. मग पुढचा पर्याय असा असतो त्यांचा, एका वर्तुळामध्ये एकच त्रिज्या काढता येते. असं आहे का? तर नाही. एका वर्तुळामध्ये आपण अनेक त्रिज्या काढू शकतो, असंख्य त्रिज्या काढू शकतो, अनंत त्रिज्या काढू शकतो. बघा या वर्तुळातून या केंद्रबिंदूतून OA, OB, OC अजून आपण काढू शकतो, इकडे काढू शकतो, तिकडे काढू शकतो. म्हणजे एका वर्तुळामध्ये आपण असंख्य किंवा अनंत त्रिज्या काढू शकतो. त्याचप्रमाणे व्यास हा इथं एकच काढलाय, असा सुद्धा व्यास आपण काढू शकतो, असा काढू शकतो. म्हणजे एका वर्तुळामध्ये आपण असंख्य किंवा अनंत व्यास सुद्धा काढू शकतो. जीवा इथे एक जीवा काढले, अजून एक जीवा काढेल, अजून एक काढेल, इकडे काढेल, असा इकडे काढेल. म्हणजे जीवा सुद्धा आपल्याला अनंत, एका वर्तुळामध्ये अनंत जीवा काढू शकतो. जे हे मुद्दे आहेत, हे मुद्दे सुद्धा लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा काय म्हणतात, प्रश्न कसा असतो, पुढे दिलेल्या पर्यायापैकी चुकीचा पर्याय कोणता ओळखा असं देतात, किंवा योग्य पर्याय कोणता ओळखा देतात. 4 गुणधर्म देतात वर्तुळाचे आणि वर्तुळातील घटकाचे गुणधर्म देतात. मग त्या गुणधर्मापैकी कोणता बरोबर, कोणता चूक हे आपल्याला ओळखण्यासाठी याचे सर्व गुणधर्म आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पहा, म्हणजे आपण वर्तुळातील घटक, वर्तुळ केंद्र, त्रिज्या, व्यास, जीवा यांच्याबद्दल आपण इथं माहिती घेतलेली आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वर्तुळ कंस. आता वर्तुळ कंस म्हणजे काय, तर बघा पहिला आहे बघा वर्तुळ कंस. इथं आपण अंडरलाईन केलेला आहे पहा, इथून ते इथपर्यंत ठळक केलेला आहे, ठळक केलेला आहे पहा बरं. इथं हा वर्तुळ कंस आहे पहा, कंस DBA, कंस DBA पहा, कंस DBA.
तर दिलाय बघा कंस हा. आता या कंसाचं वाचन करायचं. कंस म्हणजे कंस पूर्ण वर्तुळ झाला. समजा हातामध्ये बांगडी आहे आणि ती बांगडी फुटली तर तिचे तुकडे तयार होतात, असा अर्धचंद्राकार असा आकार तयार होतो. त्याला काय म्हणायचा? कंस म्हणायचा. मग हा जो कंस आहे या कंसाचा हा शेवटचा बिंदू, हा शेवटचा बिंदू म्हणजे अंत्यबिंदू. कसले बिंदू? अंत्यबिंदू. डी आणि ए अंत्यबिंदू आणि बी हा दोन अंत्यबिंदूच्या दरम्यानचा एक बिंदू. वाचन करताना हा बिंदू घेणं महत्वाचं आहे. का तर मी समजा म्हटलं कंस डी ए म्हटलं तर असं वाचन घ्यायचं का असं वाचन घ्यायचं, हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि मधला बिंदू जर घेतला तर आपण कसं होतंय? कंस डी बी ए म्हणजे हाच, हा फिक्स ओळखता येतो आपल्याला. आणि समजा म्हटलं कंस डी ई ए अंत्यबिंदू, डी अंत्यबिंदू, ई दरम्यानचा एखादा बिंदू. अशा प्रकारे आपण इथं वाचन करू शकतो. किंवा कंस ए सी डी असा सुद्धा आपण वाचन करू शकतो. म्हणजे कंस कसा ओळखायचा हे आपण इथं पाहिलं, हे घटक पाहिले. आता पुढील घटक पाहूया. वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू. अंतर्भागातील म्हणजे आतमध्ये असणारे. हा वर्तुळाचा परिघ, ही वर्तुळाची कडा दिसते तिला म्हणायचं वर्तुळाचा परिघ. या वर्तुळाच्या परिघाच्या आतमध्ये असणारे जे बिंदू आहेत सर्व त्यांना म्हणायचं वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू. बघा, वर्तुळाच्या परिघाच्या आतील बिंदूंना वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू म्हणतात. आपण ते नोट डाऊन करूया. बघा, हा आहे परिघ. या परिघाच्या आतमध्ये असणारे बिंदू, अंतर्भागातील आतमध्ये असणारे बिंदू पॉइंट एन, नंतर पॉइंट ओ, पॉइंट एम. बघा, हे अंतर्भागातील बिंदू आहे. समजा मी इथं असं हे केलं आणि इथं मी झेड दिलं, तर हा झेड अंतर्भागात आहे का? तर तो झेड अंतर्भागात नाही बाळांनो. नाव मी आतमध्ये लिहिलंय, पण पॉइंट कुठं आहे? पॉइंट परिघावर आहे. पॉइंट कुठं आहे? तो परिघावर आहे. पॉइंट कुठं आहे तो बघायचा, नाव कुठे लिहिलं ते महत्वाचं नाही. पॉइंट कुठं आहे? एम पॉइंट इथं आहे, एन पॉइंट इथं आहे, ओ पॉइंट इथं आहे, झेड पॉइंट परिघावर आहे. मग परिघावर असणाऱ्या अंतर्भागात येईल का? नाही येणार. म्हणजे वर्तुळाच्या अंतर्भागातले बिंदू कोणते? पॉइंट एन, पॉइंट ओ, पॉइंट एम हे. आता वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू. आता परिघाच्या बाहेर जे बिंदू असतात, बाहेर परिघाच्या कक्षेच्या बाहेर जे बिंदू असतात त्यांना म्हणतात वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू. उदाहरणार्थ पॉइंट एक्स, पुन्हा पॉइंट वाय. इथं पॉइंट वाय पहा. हे दोन बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहेत. आता ए बी डी ई सी ही नावं बाह्य भागात दिसतात, पण हे पॉइंट कुठे आहेत? वर्तुळाच्या परिघावर आहेत बघा. म्हणून हे बाह्य भागात सुद्धा नाहीत, हे परिघावर बिंदू आहेत. कुठे आहे ती? परिघावर. त्याला काय म्हणायचं? परिघावरील बिंदूला वर्तुळावरील बिंदू. वर्तुळाच्या वरील बिंदू. मग वर्तुळावर कोणकोणते बिंदू आहेत? म्हणजे परिघावर कोणकोणते बिंदू आहेत? इथून सुरुवात करू. पॉइंट सी, पॉइंट झेड, पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट डी, पॉइंट ई. एवढे बिंदू कसे आहेत? वर्तुळाच्या परिघावरती बिंदू आहेत. म्हणजे वर्तुळाचे घटक, वर्तुळ कंस, वर्तुळाच्या अंतर्भागातील, बाह्य भागातील आणि परिघावरील बिंदू कसे शोधायचे आपण याच्याबद्दल इथे चर्चा केलेली आहे. या सर्व गुणधर्मावरती वर्तुळाच्या घटकावरती प्रश्न विचारले जातात. आपल्याला हे घटक माहित पाहिजे. वारंवार व्हिडिओ पहा, घटक गुणधर्म तुमचे पक्के करून घ्या. आणि काही प्रश्न विचारले जातात, हे डायरेक्ट या गुणधर्माशी संबंधित काही प्रश्न असतातच असं नसतात, पण याचा संबंध घेऊन आपल्याला उदाहरण सोडवायची लागतात. बघूया इथे उदाहरण काय बघा. आकृतीतील, या आकृतीतील वर्तुळावरील प्रत्येकी दोन बिंदू, वर्तुळावरील बिंदू बाबा एम बिंदू, एन बिंदू, ओ पी क्यू हे वर्तुळावरील बिंदू. बघा आत्ताच आपण इथे घटक अभ्यासला होता. प्रत्येकी दोन बिंदू एकमेकांना जोडले, म्हणजे दोन बिंदू, हा एक आणि हा दोन, हे असा जोडला, याला एक जोडला, इथून याला एकदा जोडला,
इथून याला जोडला, इथून याला जोडला, म्हणजे यम पासून किती वेळा जोडायला लागतंय? एकदा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा. यम किती वेळा जोडू शकतो? 4 वेळा. बघा, प्रत्येकी 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? रेषाखंड. रेषाखंड कसा असतो? रेषाखंड असा असतो, हा एक पॉइंट, हा एक पॉइंट, 2 पॉइंट जोडले की झाला हा रेषाखंड तयार. इथे सुद्धा हा पॉइंट जोडले, झाला रेषाखंड तयार. हा एन पॉइंट, हा एम पॉइंट, झाला रेषाखंड तयार. इथे एक आपण काढला असा एम पासून क्यू पर्यंत जोडणारा, झाला रेषाखंड तयार. एम पॉइंट पासून जोडणारे रेषाखंड किती तयार झाले? एम पासून स्टार्ट केला तर किती रेषाखंड तयार झाले? 1 2 3 4, 4 रेषाखंड तयार झाले. बघा, एम पासून आपण सुरुवात केली तर किती रेषाखंड तयार झाले? 4 रेषाखंड तयार झाले. आता आपण एन पासून सुरुवात करू. एन पासून सुरुवात केल्यावर किती रेषाखंड तयार होतात ते बघूया. बघा, एन पासून सुरुवात केली तर एम हा ऑलरेडी घेतलेला आहे त्यांनी, मग डबल का घ्यायचा? नाही घेऊ शकत आपण. मग एन पासून ओ घेऊया, एन पासून क्यू घेऊया. बघा, 1 झाला. आता एन पासून पी जोडूया, 2. एन पासून आता हा जोडूया, 3 रेषाखंड झाले. बघा, आणि हा चौथा घेऊ शकत नाही आपण, कारण ऑलरेडी ह्याच्यामध्ये आपण एम एन म्हणून नोंदवलेला आहे. एन एम म्हणून डबल नोंदवायचा कसा तो? मग किती रेषाखंड तयार झाले? 1 2 3. एन पासून किती झाले तयार? 3 झाले तयार. मग आता ओ पासून पाहूया. बघा, ओ पासून पाहूया. आता ओ पासून किती होतात ते पाहूया. ओ पासून एन पर्यंत गेलो तर ते ऑलरेडी आपण घेतलाय एक. ओ पासून एम पर्यंत गेलो तर तो सुद्धा आपण घेतलाय एम ओ म्हणून. मग आता दुसरे 2 कोणते आहेत ते बघूया. इथून इथपर्यंत गेलो 1. ओ पासून ओपी रेषाखंड एक तयार झाला. आता ओ क्यू हा एक तयार झाला. ओ एम ऑलरेडी घेतलेला आहे, ओ एन ऑलरेडी घेतलेला आहे. मग 1 आणि 2 रेषाखंड तयार झाले, 2 झाले. एम पासून सुरुवात होणारे 4 रेषाखंड तयार झाले. एन पासून सुरुवात होणारे 3 रेषाखंड तयार झाले. ओ पासून सुरू होणारे 2 रेषाखंड तयार झाले. मग आता पी पासून बघूया. पी पासून तयार होणारे किती रेषाखंड होतात? पी पासून एन पर्यंत गेलेला आहे, पी पासून ओ पर्यंत गेलेला आहे, पी पासून एम पर्यंत गेलेला आहे, पी पासून क्यू पर्यंत तेवढा गेलेला नाही, तेवढा एक जोडला आपण. पी पासून क्यू पर्यंत, पी पासून क्यू पर्यंत, एम ला गेलाय, एन ला गेलाय, ओ ला गेलाय, पी पासून क्यू पर्यंत म्हणजे 1. म्हणायला कोणता बिंदू आता? क्यू पासून. क्यू पासून किती? क्यू पासून एम पर्यंत गेलाय, क्यू पासून एन पर्यंत गेलाय, क्यू पासून ओ पर्यंत गेलाय, क्यू पासून पी पर्यंत गेलाय, म्हणजे क्यू पासून 0 किती झाले बघा? 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 आणि 1 10. म्हणजे आकृतीतील वर्तुळावरून प्रत्येकी 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? तर 10 रेषाखंड काढता येतील. हे आपण इथं आता उत्तर काढलं. पण याला वेळ कसा लागतो? जास्त लागतो. याला वेळ किती लागला? जास्त लागला. आणि आखत बसायला आपला वेळ असतो का? नसतो वेळ. मग त्यावेळी आपण काय करायचं की बिंदू किती आहेत तेवढा फक्त मुद्दा लक्षात घ्यायचा. किती बिंदू आहेत ती? 1 2 3 4 5. 5 बिंदू आहेत. 5 बिंदू आहेत. 5च्या पाठीमागील अंक घ्यायचा. 5च्या पाठीमागील अंक 4 भागिले 2 एवढंच करायचं. मग किती येणार? 5 चौक 20 भागिले 2. बे के बे, बे के बे, बे 0 0 किती आलं? 10. 10 उत्तर आलं असं. म्हणजे हे आपलं एक छोटं सूत्र आहे, क्लुप्ती आहे. या क्लुप्तीच्या मदतीने आपण 1-2 सेकंदामध्ये हे उत्तर काढलं. आणि हे कसं आलं
हे 10 आलं ते योग्य होतं का, त्यासाठी एवढा सर्व इथं कारभार केलेला आहे. म्हणजे प्रत्यक्षात काढलेले आणि क्लृप्तीचा उपयोग करून आलेले उत्तर तेवढंच आहे. मग आपण ही क्लृप्ती वापरू शकतो. काय करायचं आपल्याला अशावेळी, तर वर्तुळावरती किती बिंदू आहेत ते लक्षात घ्यायचे, ती लिहायचं. त्याच्या मागील अंक घ्यायचा, त्यांचा गुणाकार भागिले 2, 5 चोक 20 भागिले 2, बेन 10 20, 10 रेषाखंड काढता येतील. असं आपण पटकन उत्तर सोडवू शकतो. पुढील प्रश्न पहा, याच्यासारखाच आहे, फक्त शब्द वेगळे आहेत. शब्द फसवतात, आपण फसायचं नाही, आपण त्यातला गुणधर्म लक्षात घ्यायचा. घेऊया आपण लक्षात. इथं गौरी, हमीदा, मेरी, ईश्वरी किती जण आहेत ती, 4 जण आहेत. बघा 4 मैत्रिणी आहेत. बघा मैत्रिणी, गौरी, हमीदा, मेरी, ईश्वरी 4 जणी आहेत ती. हे लक्षात पहिला मुद्दा घेतला आपण. या मैत्रिणी वर्तुळाकार उभ्या आहेत. वर्तुळाकार म्हणजे असा वर्तुळाकार आहे, आपण छोटासा वर्तुळ काढायचा. वर्तुळ आपला थोडा कमी जास्त झाला तरी चालेल, पण वर्तुळ काढायचा, थोडासा अंदाज काढायचा. 4 जणी आहेत ती. इथे 1 2 3 4 वर्तुळाकार उभे आहेत ती, उभ्या राहिल्या. इथं समजा हा गौरी उभी राहिली, इथं हमीदा, इथं मेरी, इथं ईश्वरी. या मैत्रिणी वर्तुळाकार उभ्या आहेत उभ्या. त्यांनी प्रत्येकी बरोबर हस्तांदोलन केल्यास, म्हणजे ही हिच्याशी हस्तांदोलन करणार, ही हिच्याशी हस्तांदोलन करणार, ही हिच्याशी हस्तांदोलन करणार, म्हणजे रेषाखंड जोडल्यासारखं झालं ना हे. बघा गौरीनं हमीदाशी केलं, गौरीनं मेरीशी केलं, गौरीने ईश्वरीशी हस्तांदोलन केलं, तर परत हमीदा गौरीशी डबल करेल का, हिच्यासारखं नाही करणार, कारण एकदा केलंय तिनं. त्यांनी प्रत्येकी बरोबर हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील, म्हणजे प्रत्येकीने प्रत्येकीशी एकदाच हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलन होतील. सिंपल प्रश्न आहे. मग आता हा पॉइंट सारखाच प्रश्न आहे. किती जणी आहे ती, 4 जणी आहे ती. मग 4 म्हटल्यानंतर 1 न पाठीमागचा अंक घ्यायचा, 4 गुणिले 3 भागिले 2. आपण इथं पाहिलं होतं, पहा है की नाही. बघा म्हणजे किती येणार, 4 त्रिकोण 12, 12 छेद 2, बेक के बे, बेसक 12. किती हस्तांदोलने होतील, मग 6 हस्तांदोलने होतील. म्हणजे इथं असे प्रश्न किती सोपे आहेत पहा बरं. हे आपण सविस्तर पाहिलं, मग क्लृप्तीनं टॅली केला आणि मग या क्लृप्तीचा उपयोग करून आपण इथं सोडवलेलं आहे. काही प्रश्न असे सुद्धा विचारतात की 4 खेळाडू आहेत, 6 खेळाडू आहेत. तर 5 बिंदू होते, 4 बिंदू होते, आपण 6 खेळाडू घेऊ. 6 खेळाडू आहेत. या 6 खेळाडूंचा प्रत्येकाशी एकदाच सामना लावायचा आहे. तर एकूण किती सामने होतील. बघा 6 खेळाडू आहेत, त्यांचे प्रत्येकाशी फक्त एकदाच सामना घ्यायचा आहे. तर किती सामने होतील, तर 6 खेळाडू लक्षात घेतले. या 5 बिंदू सारखे 6 खेळाडू, मग 6 खेळाडू म्हटलं 6च्या मागचा एक अंक घ्यायचा, 6 गुणिले 5, 6 गुणिले 5 भागिले 2. अशा प्रकारे 6 पंचे 30 छेद 2 आणि बे 15 30, म्हणजे एकूण सामने किती होतील, 15 सामने होतील. म्हणजे प्रश्न फिरवून विचारतात, आपण त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि आपण केलेल्या अभ्यासाचं इम्प्लिमेंटेशन करायचं. धन्यवाद.